सातपूर परिसरातील प्रबुद्ध नगर येथील 16 वर्षीय चेतन गांगुर्डे या तरुणाचा खासगी बसच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सकाळी घडली। या अपघाताने परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास केलेल्या विलंबामुळे संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चेतन गांगुर्डे हा सकाळी सुमारे 7 वाजता आपल्या परीक्षेसाठी प्रबुद्ध नगर येथून जिजामाता शाळेकडे जात होता। यावेळी तो एका दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेऊन प्रवास करत असताना कामगारांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसने क्रमांक MH15JW2024 पाठीमागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात चेतनचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। चेतन हा अंध आईवडिलांचा एकमेव आधार होता। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत कुटुंबाला सावरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाचा दुर्दैवी अंत झाल्याने गांगुर्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान या घटनेनंतरही सायंकाळपर्यंत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला। ऑल इंडिया पॅन्थर सेनाचे युवा अध्यक्ष रोहित शिंदे यांनी तात्काळ संघटनेला माहिती दिल्यानंतर अध्यक्ष प्रशांत पगारे यांच्यासह पदाधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले। पोलिसांकडून वारंवार विचारणा करूनही साहेबांशी बोलून कारवाई करू अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांची भेट घेतली। संघटनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अखेर रात्री सुमारे 7 वाजता संबंधित बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी प्रशांत पगारे, सनी तिवडे, दिनेश साळवे, नंदन कांबळे, रोहित शिंदे, पूजा मगर, किरण तिवडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नातेवाईक उपस्थित होते। दरम्यान या घटनेमुळे सातपूर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।